आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 3 न्यूमेरिकल बेस्ड ऑन कॉम्पोजिट सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 7 पाहणार आहोत. या न्यूमेरिकल मध्ये आपण गिवन डाटा लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. अ रेनफोर्स कॉन्क्रीट कॉलम इज 300 mm इंटू 300 mm इन सेक्शन. म्हणजे बेस आणि डेप्थ याची सेम आहे, म्हणजे हा कसा आहे, स्क्वेअर इन सेक्शन असणार आहे. रेनफोर्स विथ 8 बार ऑफ 20 mm डायमीटर. आणि ह्या कॉलम मध्ये काय केलेत, 8 बार काय केलेले आहेत, इन्सर्ट केलेले आहेत. आणि त्या इंडिव्हिज्युअल बारचा डायमीटर आपल्याला किती दिलाय, त्यांनी 20 mm डायमीटर दिलेला आहे. डायमीटर कसा डिनोट करतो, स्मॉल डी ने. हा स्क्वेअर सेक्शन असल्यामुळे बेस सुद्धा काय असणार आहे, ए असणार आहे, आणि डेप्थ सुद्धा ए असणार आहे. द कॉलम कॅरीज अ लोड ऑफ, लोड दिलेला आहे 360 किलो न्यूटन. दिलेला आपल्याला किलो न्यूटन मध्ये आहे, परंतु आपल्याला कसा लागतो, न्यूटन मध्ये लागतो. तर किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करायचं. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं याच्या रिलेटेड युनिट कन्व्हर्जन इन सॉम अशा नावाचा एक आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर याचा आपण पुन्हा युनिट कन्व्हर्जन करूया. फाइंड द स्ट्रेसेस इन कॉन्क्रीट अँड स्टील. कॉन्क्रीटसाठी स्ट्रेस आणि स्टीलसाठी काय करायचं आहे, स्ट्रेस आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. ES म्हणजे यंग मॉड्युलस फॉर स्टील 2.1 इंटू 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर दिलेला आहे. युनिट कसं आहे, न्यूटन पर mm स्क्वेअर. आपल्याला कसं लागतं, न्यूटन पर mm स्क्वेअर मध्येच लागतं, म्हणून ॲज इट इज ठेवायचं. कॉन्क्रीटसाठी यंग मॉड्युलस किती दिला, 1.4 इंटू 10⁴ न्यूटन पर mm स्क्वेअर. हा सुद्धा न्यूटन पर mm स्क्वेअर आहे, याचं युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. तर काय करूया, दिलेल्या माहितीच्या आधारे आपण डायग्राम ड्रॉ करूया. काय सांगितलंय, कॉन्क्रीट कॉलम आहे आणि 300 mm इंटू 300 mm म्हणजेच कसं आहे, स्क्वेअर इन सेक्शन असणार आहे. बेस किती आहे त्याची, 300 mm, आणि डेप्थ किती आहे, 300 mm. आणि याच्यामध्ये काय केले, त्यांनी 8 बार इन्सर्ट केले आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि याच्या सराउंडिंगला काय असणार आहे, कॉन्क्रीट असणार आहे. आणि इंडिव्हिज्युअल बारचा आपल्याला किती दिलाय, 20 mm डायमीटर दिलेला आहे. डायमीटर 20 mm. सर्वप्रथम काय करूया, एरिया फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. टोटल एरिया, संपूर्ण सेक्शन कसा आहे, स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा एरिया कसा काढतो, ए स्क्वेअर. ए म्हणजेच काय, बेस आणि डेप्थ सेम असते, त्यामुळे ए लिहिलं. ए किती दिलंय, 300 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, त्याचा स्क्वेअर करूया. म्हणजेच ए टोटल किती येणार, 300 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर किती 9, आणि 00 चा स्क्वेअर 40. आणि एरियाचे युनिट काय असणार आहे, mm स्क्वेअर. सिमिलरली आता काय करूया, हे जे काही 8 आपल्याला बार दिलेत त्याचा काय करूया, एरिया फाइंड आउट करूया. हे स्टीलचे बार आहेत, म्हणून एरिया फॉर स्टील हा कसा आहे, सर्क्युलर इन सेक्शन आहे. सर्क्युलर इन सेक्शन असेल तर काय करतो आपण, πd² डिवाइड बाय 4 करत असतो. परंतु नंबर ऑफ बार किती दिलेत, 8 बार दिलेत, म्हणून काय करायचं, या इंडिव्हिज्युअल बारच्या एरियाला 8 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 8 ऑफ पाय, डायमीटर किती दिलं याचा, 20 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, त्याचा स्क्वेअर 20 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. टोटल एरिया फॉर स्टील बार. आणि या टोटल मधून जर काही स्टील बार मायनस केले तर शिल्लक राहिलेला कशाचा असणार आहे, कॉन्क्रीटचा एरिया. म्हणजे AC इज इक्वल टू काय असणार, एरिया टोटल एरिया मायनस जो काय आपण स्टीलचा एरिया काढलाय तो. तर कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू. फर्स्ट ऑफ ऑल हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. शिफ्ट धरून एक्स दाबल्यानंतर पाय ब्रॅकेट मध्ये 20 चा स्क्वेअर इज इक्वल टू डिवाइडेड बाय 4. हे काय एरिया निघाला, एका बारचा एरिया निघाला, परंतु आपल्याला असे किती बार दिलेत, 8 बार दिलेत. म्हणून काय करायचं, हा जो काही इंडिव्हिज्युअल सिंगल बारचा एरिया आहे त्याला इंटू काय करायचं, 8 करायचं. म्हणजे संपूर्ण 8 बारचा एरिया निघणार. तो किती आहे, 2513.274. आणि एरियाचे युनिट काय असणार आहे, mm स्क्वेअर. आता संपूर्ण एरियातून जर का हे 8 बार मायनस केलं तर शिल्लक कशाचा राहणार, कॉन्क्रीटचा राहणार. म्हणून एरिया फॉर कॉन्क्रीट काय केलं, टोटल एरिया मायनस स्टीलचा एरिया. टोटल एरिया किती काढला, 90,000 मायनस स्टीलचा एरिया किती काढला, 2513.274. म्हणजे आपला आन्सर
कॉन्क्रीट साठी जो काही एरिया आहे तो किती येणार 90,000 मायनस 2513.274 इज इक्वल टू 87,486.726 आणि एरियाचं युनिट काय असणार आहे mm². आता आपण काय केलं कॉन्क्रीटसाठी आणि स्टीलसाठी काय केलेलं आहे एरिया फाइंड आउट केलाय. या कॉम्पोजिट सेक्शन या टाईपवरील न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करत असतो दोन इक्वेशन वापरत असतो. पहिलं इक्वेशन फोर्स साठी आणि दुसरं काय असतं चेंज इन लेंथ. हे चेंज इन लेंथ साठी 3 इक्वेशन असतात. यातील ज्याचे आपल्याला गिव्हन डाटा दिलेला असतो त्याच्या आधारे काय करत असतो आपण इक्वेशन वापरत असतो. आता आपल्याला जर का मॉड्युलर रेशो एम दिला असेल तर हे इक्वेशन वापरायचं. जर का यंग मॉड्युलस ई दिलेले असतील तर हे इक्वेशन वापरायचं. आता सध्या आपल्याला कोणतं दिलंय यंग मॉड्युलस गिव्हन मध्ये दिलेलं आहे म्हणून काय करायचं इक्वेशन हे वापरायचं. स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ऍज इट इज नोट डाऊन करूया इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस. आता लेफ्ट साईडला कोणता घ्यायचा आणि राईट साईडला कोणता घ्यायचा तर लेफ्ट साईडला काय करायचं ज्याची स्ट्रेस किंवा यंग मॉड्युलस मोठा तो लेफ्ट साईडला घ्यायचं. ज्याची स्ट्रेस किंवा यंग मॉड्युलस छोटा तो काय करायचं राईट साईडला घ्यायचं. आता आपल्याला यंग मॉड्युलस दिलेत या दोघांपैकी मोठा कोणता आहे 2.1 इंटू 10 टू द पॉवर 5 आणि 1.4 इंटू 10 टू द पॉवर 4. या दोघातला मोठा कोणता आहे जो काय स्टीलचा आहे तो काय आहे मोठा आहे म्हणून काय करायचं स्टीलच्या सर्व व्हॅल्यू लेफ्ट साईडला घ्यायच्या आणि राहिलेल्या कॉन्क्रीटच्या राईट साईडला घ्यायच्या. देअरफॉर हा काय करूया सिग्मा एस इथंच ठेवूया आणि हा जो काय यंग मॉड्युलस फॉर स्टील आहे तो या साईडला पाठवूया. म्हणजेच काय होणार यंग मॉड्युलस फॉर स्टील डिवायडेड बाय यंग मॉड्युलस फॉर कॉन्क्रीट इंटू सिग्मा सी. व्हॅल्यू पुट करूया काय होणार बघा सिग्मा एस ॲज इट इज ई एस किती दिलेले आहे 2.1 इंटू 10 टू द पॉवर 5 डिवायडेड बाय यंग मॉड्युलस फॉर कॉन्क्रीट किती दिला 1.4 इंटू 10 टू द पॉवर 4 आणि सिग्मा सी ॲज इट इज. देअरफॉर कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 2.1 इंटू 10 टू द पॉवर 5 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 1.4 इंटू 10 टू द पॉवर 4 इज इक्वल टू आन्सर किती आलं 15. म्हणजेच काय होणार सिग्मा एस इज इक्वल टू 15 इंटू सिग्मा सी. याला आपण काय करूया इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता सेकंड इक्वेशन कसं भेटणार पहिल्यांदा आपण चेंज इन लेंथ साठी इक्वेशन वापरला. आता काय वापरायचं सेकंड इक्वेशन टोटल फोर्स. टोटल फोर्स पी किती असणार आहे तर पी इज इक्वल टू स्टील वरील फोर्स प्लस कॉन्क्रीट वरील फोर्स. पी म्हणजेच काय असणार आहे स्ट्रेस साठी आपल्याला फॉर्म्युला माहित असतो पी डिवायडेड बाय ए. आपल्याला काय हवाय पी हवाय मग पी एका साईडला ठेवायचं बाकीच्या सर्व व्हॅल्यू दुसरीकडे पाठवायच्या. हा एक आहे इकडं डिवाइड आहे इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजेच पी इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया. म्हणजेच पी इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया. हा पी इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया. हा स्टील साठी म्हणून एस एस हा कॉन्क्रीट साठी म्हणून सी सी. आता हे जे काही इक्वेशन आले यामध्ये काय करूया सर्व व्हॅल्यू पुट करूया. सिग्मा एस इथं फाइंड आउट केलेलं आहे ही व्हॅल्यू काय करायची इथं पुट करायची. एरिया फॉर स्टील फाइंड आउट केलेला आहे सिग्मा सी ॲज इट इज ठेवूया. एरिया फॉर कॉन्क्रीट फाइंड आउट केलेलं व्हॅल्यू पुट करूया आणि टोटल फोर्स पी त्यांनी आपल्याला दिलेला आहे ती व्हॅल्यू पुट करूया. मग काय करूया टोटल पी किती आहे तो 360 किलोन्यूटन आहे. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू पॉवर 3 केलं काय झालं किलोन्यूटनचं न्यूटन झालं. सिग्मा एस किती फाइंड आउट केला इथं 15 सिग्मा सी आणि त्याचा एरिया किती आहे एरिया फॉर स्टील किती फाइंड आउट केला 2513.274 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सिग्मा सी माहित नाही ऍज इट इज ठेवूया. एरिया फॉर कॉन्क्रीट फाइंड आउट केलेला किती आहे तो ब्रॅकेटमध्ये ठेवूया 87,486.726 ब्रॅकेट कम्प्लीट. आता ह्या दोघातून बघा इथं पण सिग्मा सी आहे इथं पण सिग्मा सी आहे कॉमन काढूया म्हणजेच काय होणार सिग्मा सी ब्रॅकेटमध्ये हे काय आहे 15 इंटू 2513.274 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस यातून सिग्मा सी बाहेर काढला इथं काय राहिलं 87,486.726 हे 360 इंटू 10 टू पॉवर 3 ॲज इट इज. आता काय करूया हे सिग्मा सी एका साईडला ठेवूया बाकी सर्व टर्म एका साईडला म्हणजेच काय होणार सिग्मा सी इज इक्वल टू हे सर्व कॅल्क्युलेट करून काय करूया त्याला इंटू आहे ह्या साईडला आल्यानंतर काय होणार
डिवाइड होणार, म्हणजेच काय 360 इंटू 10⁻³ डिवाइड बाय, ह्याचं काय करूया, कॅल्क्युलेशन करूया. कसं होणार, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 15 इंटू 2513.274 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 87486.726 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू, काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे त्याला छोटी करण्यासाठी एन जी प्रेस करूया, म्हणजेच किती येणार 125.185 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेट करूया. ही जे काय आपण लास्ट आन्सर काढलेलं आहे ते कॅल्क्युलेटर मध्ये सेव्ह आहे, म्हणून काय करतोय आता बघा, डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये 360 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय आन्सर. जमत असेल तर तसं करा, नसेल तर काय करा, सेपरेट आन्सर नोट डाऊन करा. किती आला आन्सर आपलं 2.875. आणि काय स्ट्रेस आहे, स्ट्रेसचं युनिट काय असतं, न्यूटन पर mm². आता कॉन्क्रीटची आपण स्ट्रेस काढली, ही स्ट्रेस जर आपण यात पुट केली तर काय भेटणार आहे, स्टीलची स्ट्रेस मिळून जाणार आहे. म्हणजेच काय, स्ट्रेस इन स्टील इज इक्वल्स टू 15 स्ट्रेस इन कॉन्क्रीट इज इक्वल्स टू 15 ॲज इट इज. आणि कॉन्क्रीटसाठी स्ट्रेस किती फाइंड आउट केली, 2.875 पुट करूया आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. काय होणार, 15 इंटू 2.875 इज इक्वल्स टू 43.125. स्ट्रेसचं युनिट काय असणार आहे, न्यूटन पर mm². म्हणजेच न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे स्ट्रेसेस इन कॉन्क्रीट अँड स्ट्रेसेस इन स्टील आपण काय केलेले आहेत, फाइंड आउट केलेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 8 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.